त्याच्या यूट्यूब चॅनलवरती फक्त 22,000 सबस्क्रायबर आहेत आणि महिन्याला कमावतो किती? 3 लाख रुपये. 3. आता काही काना विश्वास होत नसेल, हा तर खोटा बोलतोय, मी खोटा बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आतापर्यंत तुम्ही असा विचार करत असाल की ज्याचे लाख सबस्क्रायबर आहेत, ज्याचे जास्त सबस्क्रायबर आहेत, तो यूट्यूब मधून जास्त अर्निंग करत असेल आणि ज्याचे कमी सबस्क्रायबर आहेत तो यूट्यूब मध्ये कमी अर्निंग करत असेल किंवा कमी पैसा कमावत असेल. तर मित्रांनो, असं काही नाही. यूट्यूब वरती सबस्क्रायबर जास्त मॅटर करत नाही. मॅटर करते ती म्हणजे चॅनलची कॅटेगरी आणि तुमच्या व्हिडिओची क्वालिटी. जर तुम्हाला वाटत नसेल की 22,000 सबस्क्रायबर आहेत आणि महिन्याला 3 लाख रुपये कमावतो, तर हा बघा प्रूफ. बघा, अभी देखो आपका आंख जो है ना खुला रह जाएगा और भरोसा ही नहीं होगा कि ऐसा कुछ हो सकता है। 22,000 मात्र सब्सक्राइबर कितना है? 22,000 और लास्ट 28 दिन का सिर्फ एक महीने का कमाई कितना है? 3,02,000 रुपया। सब्सक्राइबर कितना है भाई? ओनली 22,000 और महीने की कमाई कितना है? 3,02,000 और 3,02,000 सिर्फ इस महीने का नहीं है, पिछला महीना देखो, उसके 3-4 महीना देखो। अभी मैं सब कुछ दिखा रहा हूँ। यहाँ पर मैं गया, अब आप लोग देखो, यहाँ पर 3 लाख इस महीने में आया था, फरवरी में 3,36,000 रुपया, फिर आया था जनवरी में 4,24,000, दिसंबर में 3,70,000, नवंबर में 2,99,000 और अक्टूबर में 2,29,000। हर महीने एवरेज 3 लाख रुपया पैसा आ रहा है और सब्सक्राइबर कितना है? सिर्फ 22,000। बघितलं, दुसऱ्यांचे तर लाख सबस्क्रायबर आहेत, मिलियन सबस्क्रायबर आहेत, ते तर माझ्यापेक्षा जास्त कमावतील. पण असा कधीच विचार करू नका. यूट्यूब मध्ये जर तुम्हाला जास्त अर्निंग करायची असेल तर तुमच्या चॅनलची कॅटेगरी आणि तुमच्या व्हिडिओची क्वालिटी, तुम्ही कशाप्रमाणे व्हिडिओ बनवता किंवा कशाबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवता किंवा कोणत्या भाषेमधून तुम्ही व्हिडिओ बनवता किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कोणकोणत्या कीवर्डचा यूज करता, हे जास्त मॅटर करतं. आणि तुमच्यामध्ये जर बोलण्याची टेक्निक असेल किंवा तुम्हाला जर चांगलं बोलता येत असेल कॅमेऱ्यासमोर, तुम्हाला जर चांगल्याप्रमाणे वर्णन करता येत असेल, तर तुम्ही टेक कॅटेगरी निवडा आणि त्याच्यामध्ये काम करा. कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त पैसे आहे. पण टेक चॅनल चालवणं पण इतकं सोपं नाही. कारण टेक चॅनलवरती व्ह्यूज आणण्यासाठी, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी खूप मेहनत लागते. कारण कॉमेडी कोणी पण बघतो, ब्लॉगिंग कोणी पण बघतो, पण टेक चॅनल ज्याला गरज असते ना तोच बघतो. त्याच्यामुळे टेक चॅनल तुम्ही ओपन केला तर लवकर ग्रो होईल असा विचार करू नका. त्याच्यासाठी खूप तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणि मी सुद्धा हा माझा टेक चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मेहनत करत आहे. चांगल्या कीवर्डने तुम्ही टायटल द्या, डिस्क्रिप्शन द्या, टॅग्स द्या. ह्याच्यामुळे तुमची अर्निंग वाढेल आणि तुम्ही चांगली कॅटेगरी निवडा. तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये आवड असेल त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा आणि चांगला पैसा कमवा तुम्ही यूट्यूबमधून. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, त्याच्यामुळे मित्रांनो सर्वांनी एक लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा प्रकारचे व्हिडिओ, चांगले व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत राहतो. त्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्यू. खतम.